नमस्कार. स्वामी विवेकानंद सेवा मंडळ मलकापूर यांनी आयोजित केलेलं हे युवक शिबिर 2021 यामध्ये मला व्याख्यान करायला बोलवलं. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार मानतो. आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी पहिलं जे लेक्चर झालं ते स्वामी ज्ञानमूर्त्यानंद महाराजांचं झालं आणि त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला स्वामी विवेकानंदांचे महत्त्वाचे विचार आपल्या जीवनात कसे उपयोगी पडतील हे समजावून सांगितलं. श्रीमद स्वामी आर्यानंदजी महाराज रामकृष्ण मठ भुवनेश्वर ओरिसा या स्वामीजींनी आपल्याला गोष्टींच्या माध्यमातून आणि अत्यंत प्रेमाच्या भाषेमध्ये अत्यंत प्रेमाच्या अशा म्हणजे आवाजामध्ये महाराजांनी आपल्यावर प्रेम करून आपल्याला 2-3 गोष्टी सांगितल्या. त्या आपण नक्की लक्षात ठेवलेल्या असतील. आता आपण या तिसऱ्या व्याख्यानामध्ये थोडंसं सध्याचं जीवन काय आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये काय पद्धतीचे विचार तयार होत आहेत आणि त्या विचारांवरती चांगले विचार ठेवून वाईट विचारांवर कशी मात करायची याविषयी आपण आता थोडं चिंतन करूया. सुरुवातीला आपण प्रार्थना करूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. सर्वप्रथम मी मनापासून मलकापूरच्या सगळ्या विश्वस्त मंडळाला धन्यवाद देतो. प्रथम श्रद्धेय स्वामी आर्यानंदजी महाराज रामकृष्ण मिशन भुवनेश्वर यांचा मी अत्यंत आभारी आहे. त्यांच्या मी पाया पडतो, साष्टांग दंडवत घालतो आणि माझ्या लेक्चरसाठी मला त्यांनी आशीर्वाद द्यावा अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. तसंच श्रद्धेय ज्ञानमूर्त्यानंदजी महाराज रामकृष्ण मठ नागपूर यांच्याही चरणी मी माझा नमस्कार आणि साष्टांग दंडवत अर्पण करतो आणि त्यांनाही अशी प्रार्थना करतो की त्यांनी मला या भाषणामध्ये मला आशीर्वाद द्यावा. स्वामी तन्निष्ठानंद महाराज यांनाही मी प्रणाम करतो आणि त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. स्वामी विवेकानंद सेवा मंडळ मलकापूरचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, युवक शिबिरात 2021 चे सर्व स्वयंसेवक, श्री आनंद पाटील सर, सर्व श्री सचिन सातव, अभिजित इंगळे, अनिल केणे, मोहन खेडके, त्याचप्रमाणे माझ्या संपर्कात असलेले श्री धनंजय पाटील, सचिन सातव आणि उपस्थित युवक आणि युवतींनो, आज माझा विषय आहे वर्तमान स्थिती आणि मनाची शक्ती. आपल्याला माहिती आहे की सर्वप्रथम आपण आजची जी वर्तमान स्थिती आहे ती आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे की ही करोनाची दुसरी लहर किंवा दुसरी वेव्ह आलेली आहे. पहिल्या वेव्ह मध्ये काही लोकांचं निधन झालेलं आपण ऐकत होतो, पण ती लोक आपल्या परिचयाची नव्हती. पण आता ही करोनाची जी काही एक दुसरी वेव्ह किंवा लाट आलेली आहे, या लाटेमध्ये आपल्याला आपल्या घरातले किंवा आपल्या नातेवाईक किंवा आपल्या परिचयाची लोक जात आहेत. हे फार भयंकर गोष्ट आहे. आपल्या परिचयातली माणसं मृत्युमुखी पडत आहेत, कुटुंब अस्वस्थ होत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत आणि नोकरी नाही अशी परिस्थिती लोकांची झालेली आहे. कारण मालाला उठाव नाही, मार्केटमध्ये मालाला उठाव नाही, ती कंपनी ठेवणार कसं लोकांना? नोकरी नाही. आता त्यांनी काय करावं त्यांना कळत नाही. आणि ज्यांना नोकरी आहे त्यांना वर्क फ्रॉम होम करायला लागतंय. परंतु घरनं काम करत असताना काय काळजी घेतली पाहिजे याच्याविषयीचं कुठलंच मार्गदर्शन किंवा ट्रेनिंग प्रोग्राम त्यांच्यासाठी झालेला नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याचशा चुका त्यांच्याकडनं घडतायत. या चुकांवरती मात कशी करायची ते पण आपण आता पाहू आणि वर्तमान स्थितीला आपण कसं सामोरं जाऊ शकू ते सुद्धा आपण शिकूया. अनेक तरुण अविवेकी विचार करून निराश होत आहेत. मनामध्ये त्यांच्या उद्विग्नता प्राप्त होत आहे, अँझायटी येते आहे, फ्रस्ट्रेशन येत आहे, त्यांना म्हणजे विफल वाटतंय सगळं जीवन. अशा पद्धतीचे अविवेकी विचार करणाऱ्या तरुणांची सुद्धा संख्या वाढतीये आणि आजचं माझं लेक्चर हे त्यांना मनाची शक्ती वाढवण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल. काळजीपूर्वक ऐकावं, जवळ एक वही आणि पेन पण ठेवावं म्हणजे मग महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण पटपट टिपू शकू. त्यानंतर आपण हा वर्तमान स्थितीचा विचार केल्यानंतर मनाची स्थिती किंवा मनाची शक्ती कशी वाढवावी
आणि ती सुद्धा विवेकनिष्ठ विचार पद्धतीवर कशी वाढवावी याचं आपण थोडं चिंतन करू. मला खात्री आहे की ही जी मनाची शक्ती वाढवण्याची युक्ती मी तुम्हाला सांगणार आहे ती युक्ती तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. फक्त मी सांगतो ते काळजीपूर्वक आपण ऐकावं. सर्वप्रथम आपण या कोरोनाची सद्यस्थिती काय आहे ती पाहूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला देश मंदीचा सामना करत आहे. मंदी म्हणजे काय की माल खूप आहे, गोदामामध्ये माल खूप आहे, परंतु त्याला उठाव नाही आहे, कोणी विकत घ्यायलाच येत नाहीये माल. आपली ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जीडीपी जो आहे तो 6 वर्षामधला, गेल्या 6 वर्षामधला एक पहिल्या क्वार्टरमध्ये सगळ्यात कमी आहे. जीडीपी सातत्यानं घसरतोय. भारताची फिस्कल डेफिसिट हाताबाहेर गेलेली आहे. ही वर्तमान स्थिती आहे. आणि या वर्तमान स्थितीच्या पार्श्वभूमीवर साहजिकच लोकांना शंका आहे की कोरोना नंतरची भारताची परिस्थिती आणि भारताची अर्थव्यवस्था कशी असेल, भारताची स्थिती काय असेल. सगळ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे. भारताची आर्थिक स्थितीची म्हणजे भारताची अर्थव्यवस्था भरभराटीची होईल का अर्थव्यवस्था ठप्प होईल, ज्याला आपण जैसे थे म्हणतो तशी परिस्थिती निर्माण होईल का. लोकांच्या मनात आहे की मंदी येईल, रिसेशन येईल का, अशा पद्धतीचा पण विचार लोकांच्या मनात येतोय. किंवा औदासीन्य येईल का, डिप्रेशन येईल का, या आपल्या अर्थव्यवस्थेला डिप्रेशन येईल का ग्रेट डिप्रेशन येईल. अशा पद्धतीने या 3 आणि 2 5 प्रकारांच्या पैकी आता नक्की काय होईल याबद्दल सर्वांना संभ्रम आहे. आणि या पद्धतीने जर देश आपला पुढे गेला तर त्याचे परिणाम सुद्धा देशाला भोगायला लागतात. एक लक्षात घ्या, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्था 3 प्रकारच्या उत्थानातून जाते. पहिला आहे तो व्ही शेप. कोरोना नंतर, कोरोनाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्याला आढळत आहे की सगळी अर्थव्यवस्था खाली गेली, पण कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा मालाला उठावाला, बाजारपेठेमध्ये पैसा आला, लोकांचे पगार सुरू झाले, लोकांची क्रयशक्ती वाढली, खर्च करण्याची शक्ती वाढली, लोक माल खरेदी करायला लागले की साहजिकच इकॉनॉमीमध्ये पुन्हा परत बूम येतो, इकॉनॉमी परत पुढे वरती जायला लागते. आता हा दुसरा जो पण ती शार्पली वरती जाते, खूप कमी कालावधीमध्ये वरच्या पोझिशनला जाते आणि पूर्ववत स्थितीला होऊन जाते. दुसरी एक अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे तो म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्था खाली जाते, पण ती वरती यायला, पुन्हा त्या स्थितीमध्ये यायला बराच काळ लागतो. या दोन्ही गोष्टी म्हणजे हा व्ही शेप किंवा यू शेप फारसा त्रासदायक नाही. उशिरा का होईना पण परत इकॉनॉमी मूळ स्थितीमध्ये येऊ शकते. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जर कोरोनाच्या कालावधीमध्ये ही इकॉनॉमी खालती गेली आणि खालतीच राहिली, मालाला उठाव आला नाही, लोकांचे पैसे लोकांकडे नाही आहेत, लोकांनी त्यांची देणी दिली, लोकांनी सेव्हिंग केलं आणि लोकांकडे खर्च करायलाच पैसे राहिले नाहीत, तर साहजिकच ती इकॉनॉमी ही खालती राहील आणि बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा परत त्याला पूर्वस्थिती प्राप्त होईल. ही तिसरी जी एल शेपचा कर्व आहे, हा कर्व भारताला फार त्रासदायक आणि डेंजरस ठरेल. म्हणून या प्रकारामध्ये, या तिन्ही प्रकारामध्ये किंवा या कोरोनाच्या कालावधीमध्ये विशेषतः आपल्याला 3 प्रकारचे व्यवसाय आढळतात. काही व्यवसाय आहेत की जे जिंकणारे व्यवसाय आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये कदाचित त्यांना थोडा सहन करावा लागला असेल किंवा कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी उभारी घेतली असेल आणि जिंकले असतील आणि कोरोनाच्या नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा ते जिंकतील. काही व्यवसाय आहेत ते पराभूत व्यवसाय आहेत. ते पराभूत व्यवसाय म्हणजे कोरोनाच्या कालामध्ये उद्ध्वस्त झाले, ते उद्ध्वस्त झाले, त्यांचा बिझनेस संपला, त्यांचे कस्टमर गेले, असे पराभूत व्यवसाय पण आहेत. म्हणजे काही विनर्स आहेत, काही लुझर्स आहेत आणि काही इन बिटवीनर्स आहेत, या दोघांच्याही मध्ये असलेले आहेत. तर कोरोनाच्या कालावधीमध्ये कुठले कुठले व्यवसाय जिंकले किंवा कुठल्या व्यवसायांची प्रगती झाली तर आपण पाहूया. ई कॉमर्स किंवा विपणन याची मात्र प्रगती झाली. उदाहरणार्थ अमेझॉनचे कस्टमर्स वाढले. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, अमेझॉननी गेल्या वर्षामध्ये, गेल्या काही महिन्यामध्ये 1 लाख नवीन लोकांना नेमलेलं आहे. का नेमलं? कारण व्यवसाय वाढतोय म्हणून नेमलं. कोरोनाच्या काळामध्ये जिंकणारा आणखीन एक व्यवसाय तो म्हणजे ई कॉमर्स विपणन संस्था. JD.com ही चायनीज कंपनी आहे, चायनामधील कंपनी आहे. चायनामध्ये वुहानमध्ये जेव्हा हा कोरोना आला त्यावेळेला या कंपनीने नवीन शोध लावले. पहिला शोध लावला तो म्हणजे अनमॅन्ड व्हेइकल्स. कारण तिथं जायला कोणी तयार नाही. त्या लोकांना अन्नाची गरज भासणार, म्हणजे धान्याची गरज भासणार, औषधं पुरवावी लागणार, पण हे पुरवायला ड्रायव्हर्स मिळाले नाहीत, क्लीनर्स मिळाले नाहीत. ड्रायव्हिंग कोण करून त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जाणार? म्हणून अनमॅन व्हेइकल्स त्यांनी शोधले. त्यांनी अनमॅन वेअरहाऊसेस तयार केली, कारण कोणीच त्या वस्तूंना हात लावायला तयार नाही आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून.
म्हणून अनमॅन वेअरहाऊसेस तयार केली. या ठिकाणी तुम्हाला जे छोटे छोटे या ठिकाणी चौकोनी दिसत आहेत हे रोबोज आहेत. हे रोबोज या शेल्फच्या खाली जातात, शेल्फला उचलतात आणि त्यांना पाहिजे तिथे तो शेल्फ घेऊन जाऊ शकतात. हे सगळं कॉम्प्युटर ऑपरेटेड आहे. अनमॅन वेअरहाऊसेस या JD.comनी तयार केली. इतकंच नव्हे तर JD.comनी अनमॅन ड्रोन तयार केले आणि त्या ड्रोननी वस्तू पाहिजे तिथे पोचवायला त्यांनी सुरुवात केली. आणखीन एक क्षेत्र हे या काळामध्ये जिंकलेलं आहे ते म्हणजे करमणूक क्षेत्र, कार्यक्रम प्रक्षेपण क्षेत्र किंवा खेळ. उदाहरणार्थ नेटफ्लिक्स वरती आपण अनेक सिनेमे पाहिले, अनेक लोकांनी त्याला सबस्क्राईब केलं आणि कोट्यावधी लोकांनी त्याला सबस्क्राईब करून त्यांचं उत्पन्न खूप वाढलं. किंवा Amazon प्राईम व्हिडिओ यांचं सुद्धा उत्पन्न खूप वाढलं, कारण लोक व्हिडिओ बघतायत. काय करणार घरात बसून, नुसतं घरात बसून आड्याकडे बघत बसणार का? किती वेळ बसणार, किती वेळ बायकोशी गप्पा मारणार, किती वेळ मुलांशी गप्पा मारणार, ते व्हिडिओ बघतायत. त्याच्यानंतर आणखीन एक म्हणजे करमणूक क्षेत्रातलं डिस्ने यांनी पण खूप नफा आणि या कोरोनाच्या काळात केला आणि हे जिंकणारे व्यवसाय ठरले. आणखीन एक व्यवसाय जिंकणारा ठरलेला आहे या सध्याच्या काळात, तो म्हणजे लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरी, रसद आणि वितरण. उदाहरणार्थ वुहानमध्ये Alibaba.com या कंपनीने 5 बिलियन म्हणजे 500 कोटी वैद्यकीय वस्तूंचे व्यवहार पूर्ण केलेले आहेत. आणखीन एक आहे व्यवसाय की जो खूप वाढला, की ज्या व्यवसायामुळे आज आपण एकत्र आलेलो आहोत. कोणीतरी ओरिसामधनं आलेलं आहे, मी महाराज नागपूरमधनं आले, मी पुण्यामधनं तुमच्याशी बोलतोय. अशा पद्धतीने लोकांना जोडून ठेवण्यासाठी म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हा व्यवसाय पुढे आला आणि ज्या कंपन्यांनी तो अपग्रेड केला, ज्या कंपन्यांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्या लोकांना खूप फायदा झाला. उदाहरणार्थ वेबएक्स मीटिंग्स, आपल्याला माहिती नव्हती ही नावं. स्काईप आपल्याकडे होतं पण फार वापरत नव्हतं. झूम मीटिंग, गुगल मीटिंग, या सगळ्या लोकांनी भरपूर पैसे या कोरोनाच्या काळामध्ये मिळवले आणि ते व्यवसाय जास्त भरभराटीचे झाले. आणखीन एक व्यवसाय भरभराटीचा झाला तो म्हणजे चक्रीय नसलेला व्यवसाय, नॉन सायक्लिकल बिझनेसेस. हे नॉन सायक्लिकल बिझनेसेस का बरं वाढले? कारण ग्राहक अनिवार्यता असलेले व्यवसाय आहेत. ते ग्राहकांची अनिवार्यता आहे, ग्राहकांना ते माल लागणारच आहे. उदाहरणार्थ टूथपेस्ट, रोज दात घासायला टूथपेस्ट लागणारच आहे. ग्राहक अनिवार्यता असलेले या सगळ्या वस्तू आहेत, या लागणारच तुम्ही काही केलं तरी. त्याच्यामुळे हे सगळे व्यवसाय, टूथपेस्ट बनवणाऱ्या कंपनीची भरभराट झालेली आहे, त्यांना भरपूर इन्कम मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे किराणा माल पोचवणाऱ्या कंपन्या किंवा हे शॅम्पू वगैरे देणाऱ्या कंपन्या किंवा कॉस्मेटिक्सच्या कंपन्या किंवा साबण बनवणाऱ्या कंपन्या यांनी भरपूर नफा मिळवलेला आहे भरपूर ठिकाणी. कारण हे अनिवार्य वस्तू आहेत, या जगत असताना या वस्तू लागतातच. म्हणून हे सगळे जिंकणारे व्यवसाय झालेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये आणखीन विनर असलेले व्यवसाय म्हणजे वैद्यकीय वस्तू, औषधांचा व्यवसाय आणि इन इलॅस्टिक ज्याला मागणी आहे. इलॅस्टिक म्हणजे जे ताणता येतं, ते जे कमी अधिक होतं, ते ज्या व्यवसायांची मागणी कमी अधिक होते त्याला इलॅस्टिक डिमांड असं म्हणतात. पण ज्या व्यवसायाची मागणी कमी अधिक होत नाही, स्थिर राहते, एक वेळ वाढेल पण कमी होणार नाही, त्याला इनइलॅस्टिक मागणी असं म्हणतात. उदाहरणार्थ इन्शुलिन, ज्यांना डायबिटीस आहे त्यांना इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये काही औषधं काहींना घ्यावीच लागतात आणि म्हणून ब्लड प्रेशरची औषधं असतील किंवा तुमच्या म्हणजे इन्शुलिन सारखी औषधं असतील, ज्यांना मधुमेह आहे त्यांना, अशा लोकांच्या औषधं घेतली आणि त्यामुळे त्या व्यवसायांची भरभराट झाली. या ठिकाणी 6 व्यवसाय आपण पाहिले की ज्यांची भरभराट होत राहिलेली आहे. आता कोरोनाच्या कालावधीमध्ये अक्षरशः पराभूत झालेले व्यवसाय कुठले आहेत की त्या व्यवसायामध्ये तुम्ही काम करत असाल तर खरोखर तुमच्या नोकऱ्या गेलेत, असे कुठले व्यवसाय? एअरलाईन्सचा व्यवसाय. अरे कोणी घराबाहेरच पडत नाही, विमानातनं हिंडणार कोण? आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे विमानामध्ये त्या AC मध्ये बसून आपण कोरोना घरी घेऊन येऊ या भीतीमुळे एअरलाईन्समध्ये कोणी प्रवासच करत नाहीये. मध्ये मी असं ऐकलं की एक दुबईला विमान गेलं, त्या विमानात फक्त एक माणूस बसला होता. अख्खं विमान अक्षरशः चार्टर्ड विमान करावं असं त्या विमानामध्ये तो एकटाच माणूस होता. अनेक महिन्यापूर्वी त्यांनी ते तिकीट बुक केलेलं होतं आणि तो एकटा माणूस मुंबईहून दुबईला गेला आणि त्याच्यासाठी सगळं विमान हे त्या दुबईला गेलं. त्यामध्ये सगळा क्रू होता आणि त्या माणसाने इकॉनॉमी क्लासमधनं प्रवास केला होता, बिझनेस क्लासमधनं नाही, इकॉनॉमी क्लासमधनं. तेव्हा आपण म्हणजे आता काय झालं असेल बघा, एवढा खर्च त्या विमानाचा आणि एकाच माणसाचं उत्पन्न, एकाच माणसाने तिकीट खरेदी केलं. ट्रॅव्हल अँड क्रूज यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचे व्यवसाय बसले, कारण कोणी ट्रॅव्हलिंगच करत नाही किंवा क्रूज मधनं जाणार कोण फिरायला.
इन्व्हेस्टमेंट बँकर, अरे लोकांकडे सेव्हिंगच नाही तर इन्व्हेस्ट काय करणार, म्हणून ते इन्व्हेस्टमेंट बँकर्सचा व्यवसाय बसलेला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवायला लागतात ना पैसे, पण आता लोकांना सगळं जे काही त्यांचं सेव्हिंग आहे ते सेव्हिंग ते आता वापरतायत, त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवायला पैसे नाही. पण मध्ये एकदा मी विनोद असा वाचला होता की शेअर मार्केट मात्र वरती गेलेलं दिसतं आपल्याला, त्यामुळे एका खालच्या माणसाने ते शेअर मार्केटच्या वाढलेल्या इंडेक्सला विचारलं, काय रे अरे तू कसं काय वाढलास एवढा, तेव्हा तो इंडेक्स त्या खालती असलेल्या माणसाला म्हणाला, अरे मला खरंच माहित नाही मी इथे कसा येऊन पोचलो ते. असं सगळं अनप्रेडिक्टेबल शेअर मार्केट आहे. ऑइल कंपन्या या बंद पडलेल्या आहेत, कारण ऑइल खरेदी करायलाच कोणी नाही आहे. म्हणजे लोक रस्त्यावरती हिंडणं बंद केलेलं आहे करोनाच्या काळात, त्यामुळे ऑइल व्यवसाय बंद झाले. कन्स्ट्रक्शन कंपन्या बंद झाल्या, कामगारच मिळेनात, कुठनं कामगार आणणार तुम्ही कन्स्ट्रक्शन करायला. खाण व्यवसाय बंद पडलेले आहेत. तेव्हा करोनाच्या काळात पराभूत झालेले हे सगळे व्यवसाय. आणखीन ते म्हणजे किरकोळ व्यापार, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस. अरे लोकांना नोकऱ्या मिळवून देणं इतकं अवघड झालेलं आहे, त्याच्यामुळे आहेत तेच एम्प्लॉईज लोक कमी करतायत, तेव्हा एम्प्लॉयमेंट व्यवसाय कमी झाले, व्यावसायिक खेळ कमी झालेले आहेत. बघा आपण माहितीये की आता T20 वगैरे या मॅचेस ज्या आहेत त्या वर्ल्ड कप वगैरे किंवा या सगळ्या मॅचेस कॅन्सल झाल्या भारतातनं, ते कुठेतरी दुबईला का कुठेतरी मॅचेस करणार आहेत म्हणे. आता व्यावसायिक खेळांवरती परिणाम झालेला आहे, वाहतूक व्यवसायावर परिणाम झालेला आहे, कोणी बाहेरच जात नाही. इंटरस्टेट जायचं असेल तर परवानग्या लागतात पोलिसांच्या, कोण बाहेर जाणार. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट आणि सिनेमा हा जो एक क्षेत्र आहे, हे क्षेत्र सुद्धा या काळामध्ये थोडंसं पराभूत झालेलं आहे. म्हणजे कुठलं तर तुम्ही ज्या मॉलमध्ये जात होतात, ज्या मॉलमध्ये जाऊन सिनेमा बघत होतात, थिएटर्स होती किंवा मॉलमध्ये काही सिनेमागृह होती, या सिनेमागृहामध्ये किंवा नाट्यगृह होती, तुम्ही नाटक पाहायला जात होतात पूर्वी, पण आता कोण नाटक पाहायला जातं, एवढी लोक एकत्र जमायलाच परवानगी नाहीये. त्याच्यामुळे या थिएटर कंपन्या, सिनेमागृह किंवा मॉलमध्ये असलेली जी काही मल्टिप्लेक्स वगैरे होते सगळे बंद पडले. केश कर्तनालय, फार मोठा परिणाम या केश कर्तनालयावरती झालेला आहे. कोणी लोक केस कर्तनालय म्हणजे केस कापायला तिथे जातच नाही. सगळ्यांनी ते यंत्र विकत घेतलं आणि स्वतःचे केस घरीच कापतात. ते म्हणतात नकोच तिथं जायला, पुन्हा करोना घेऊन घरी कोण येणं. हॉटेल इंडस्ट्रीवरती परिणाम झाला. तुम्हाला खोटं वाटेल, मध्यंतरी हॉटेल इंडस्ट्रीनी लोकांना क्वारंटाईन करण्याचं काम सुरू केलं होतं. ते म्हणले क्वारंटाईनसाठी आमच्या हॉटेलमध्ये या, आम्ही 5 स्टार हॉटेल आमचं आहे, 7 स्टार हॉटेल आहे, पण आम्ही आमच्या सगळ्या सेवा तुम्हाला 1200 रुपयात देऊ, 1500 रुपयात देऊ. अशा चांगल्या चांगल्या खोल्या त्यांनी क्वारंटाईन झालेल्या माणसांना तिथं जेवण पूर्ण वगैरे सगळं आम्ही करू म्हणले, पण तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये येऊन राहा. हॉस्पिटॅलिटी कंपनी, उदाहरणार्थ आउटडोअर सर्व्हिसेस, रिक्रिएशन, लॉजिंग, फूड, बिव्हरेजेस, ट्रॅव्हल अँड टुरिझम, या सगळ्या क्षेत्र हे पराभूत झालेली क्षेत्र आहेत. आता हे इन बिटवीनर्स पण आहेत. आपण पाहिलं जिंकले कोण, हारले कोण आणि इन बिटवीनर्स कोण आहेत, मध्ये कोण कोण राहिले. बँकिंग व्यवसायामध्ये आहे, आरोग्य सेवामध्ये आहे, की याच्यामध्ये इन्क्रीज आता झालेली आहे किंवा काही व्यवसायांमध्ये कमतरता पण आलेली आहे. त्यांचा उत्पादन व्यवस्था, उत्पादन ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा पण इन बिटवीनर्स आहेत. शिक्षण इन बिटवीनर आहे. आता माहित नाही करोनाच्या नंतर काय होईल. मुलं आता म्हणतील की आम्हाला हे ऑनलाईन शिक्षणच बरं वाटतंय, घरी बसून शिका. काही मुलं म्हणतील की नाही आम्हाला कॉलेजला जाऊन शिकायचंय. तेव्हा कॉलेजला शिकणाऱ्या लोकांची संख्या कमी होऊ शकते असा एकाने अंदाज बांधलेला होता. हे बँकिंग, आरोग्य सेवा, उत्पादन आणि शिक्षण या सगळे व्यवसाय करोनाच्या काळात जरी कमी झालेले असले तरी करोनाच्या कालावधीनंतर ते कमी होतील, अजून कमी होतील, त्यांचे व्यवसाय जातील किंवा त्याच्यामध्ये भरभराट सुद्धा होऊ शकते. म्हणून त्याला आपण इन बिटवीनर्स म्हणलं. आता करोना नंतरच्या काळात प्रगती कोणाची होण्याची शक्यता आहे? लक्षात घ्या, हे वाक्य तुम्ही टिपून ठेवा. हे वाक्य, नवीन तंत्रज्ञान तुम्ही जर लवकरात लवकर आत्मसात करून घ्यायला तयार असलात आणि नवीन प्रक्रिया समजून घ्यायला तयार असलात तर मात्र तुमची प्रगती करोनाच्या काळानंतर होईल. तंत्रज्ञान समजून घ्या, प्रक्रिया समजून घ्या. कंटाळू नका, मी मोबाईलच वापरणार नाही, मी व्हॉट्सअप वापरणार नाही, मी फेसबुक वापरणार नाही, असं करू नका. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यात अर्थात जे काळजी घ्यायला पाहिजे ती घ्यायला पाहिजे. मी इंटरनेट बँकिंग करणार नाही, मी पैसे पाठवणार नाही. अरे एखाद्या बँकेमध्ये कमी पैसे ठेवावेत आणि ते बँक अकाउंट लिंक करून टाकावं, काही फारसा धोका नाही त्याच्यात. मला सांगायचंय काय की काळजी घ्या आणि तंत्रज्ञान शिका. आणि पेटीएम असेल, गुगल पे असेल किंवा असे सगळे जे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ते आता वापरायला पाहिजेत. आपल्याला इलेक्ट्रिकल बिलं भरायची आहेत ती आपण पेटीएम मधनं भरू शकतो. आपल्याला आपल्या डिश अँटेनाचे पैसे भरायचे ते पेटीएम मधनं भरू शकतो. रेल्वेची तिकीट बुकिंग करू शकतो. सगळ्या गोष्टी आता पेटीएम वरनं होतात. त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी तंत्रज्ञान शिकून घ्यायला लागेल.
आणि प्रोसेसेस शिकून घ्यायला लागतात. नवीन प्रोसेस बदललेल्या आहेत. आता घरून आपण व्यवसाय करतोय, घरी बसून काम करतोय. आपल्याला काही नवीन नियम शिकावे लागतील, त्याच्यामध्ये मॅनर्स एटिकेट शिकावे लागतील. सुपिरियरशी कसा संबंध ठेवावा, काय कम्युनिकेशन करावं, सबऑर्डिनेटशी काय कम्युनिकेशन कसं करावं, किंवा कलिगशी कम्युनिकेशन कसं करावं. सध्या आपल्या कामाचा फीडबॅक आपल्याला भरून द्यावा लागतोय, लिहून भरून द्यावा लागतोय. या सगळ्या प्रक्रियांमध्ये बदल झालेला आहे. तेव्हा जे हे तंत्रज्ञान आणि प्रक्रिया शिकून घेतील त्यांना सक्सेस मिळेल करोनाच्या नंतर, आणि जे तंत्रज्ञान शिकायला आळस करतील आता किंवा प्रक्रिया शिकायला आळस करतील त्यांना पुढे करोनाच्या नंतर फेल्युअर येईल. आपल्या नोकऱ्या काही काही जणांच्या जात आहेत, तेव्हा आपल्या नोकऱ्या वाचवण्यासाठी काय करावं. CMI रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी प्रायव्हेट लिमिटेड, आणि CII कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांनी एक रिपोर्ट दिलेला होता. त्या रिपोर्टमध्ये ते म्हणत आहे 15 मिलियन लोकांचा व्यवसाय, नोकऱ्या, नॉट व्यवसाय, नोकऱ्या मे महिन्यामध्ये ते अर्बन म्हणजे शहरामध्ये काम नसलेले बेरोजगार तयार झालेले. 15 मिलियन म्हणजे किती, 1500 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आणि हा रिपोर्ट सांगतोय की अजून 30 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. आपण भारताचा जर विचार केला तर 137 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, आणि त्यामध्ये साधारण 18-20 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांची संख्या 100 कोटी आहे. या 100 कोटींमध्ये 30 कोटी लोकांची नोकरी गेली तर 30% देश बेरोजगार होईल. तर आर्थिक स्थिती काय होईल भारताची. बेरोजगारांच्याही समस्या आहेत, त्यांचा पगार बंद होतो, उत्पन्न थांबतं, घरातली बचत कमी होते, क्रेडिट रेटिंग कमी होतं. पुढच्या काळामध्ये जेव्हा कर्ज पाहिजे असेल तेव्हा त्या क्रेडिट कंपन्या कर्ज देत नाहीत. या सगळ्या ज्यांच्या नोकऱ्या जात आहेत, बेरोजगार लोक होत आहेत, त्यांना निवृत्तीनंतरचे फायदे जातात, त्यांना ESI याचे फायदे मिळत नाहीत, प्रॉव्हिडंट फंडचा फायदा मिळत नाही. वैद्यकीय सेवा नोकरीत असताना वैद्यकीय सेवेचा खर्च कंपनी करत होती. आता नोकरीच गेल्यानंतर या वैद्यकीय सेवेचा खर्च कोण करणार. तो भरपूर खर्च आहे. मुलांच्या शिक्षणासाठी काही लोकांनी मुलांना फॉरेनमध्ये पाठवलंय, काही लोकांनी मुलांना दुसऱ्या स्टेटमधल्या चांगल्या चांगल्या संस्थांमध्ये पाठवलंय. भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये असलेल्या चांगल्या चांगल्या संस्थात पाठवलंय. त्याची फी जास्त आहे, ती फी मी भरू शकेन कारण माझा पगार एवढा आहे असं गृहीत धरून त्यांनी त्या मुलांना पाठवलं. पण आता त्यांची नोकरी गेल्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा पैसा कसा आणायचा हा मोठा प्रश्न या बेरोजगारांच्या पुढे आहे. पूर्वी कंपनी सुद्धा त्यांच्या एज्युकेशनचा खर्च करत होती, आता कोणी खर्च करत नाही. आता आपल्यालाच तो खर्च करावा लागेल. व्यायामशाळेची वर्गणी भरायला पैसे नाहीत लोकांकडे. व्यायामशाळेमध्ये त्यांनी पैसे भरलेले आहेत पूर्वी, आणि आता त्यांना व्यायामशाळेमध्ये जायचंय. कंपनी पूर्वी तो खर्च करत होती, पण नोकरी गेल्यामुळे बेरोजगारांचा प्रश्न असा आहे की जिमचे पैसे कोण भरणार. लोकांच्या करिअरमध्ये नुकसान होत आहे. तुम्ही 1-2 वर्ष नोकरी केली नाही तर पुढच्या वेळेला करोना नंतर जेव्हा तुम्ही जॉब घ्यायला जाल त्यावेळेला लोक तुम्हाला विचारतील, इंटरव्ह्यू घेणारा विचारेल, अरे तू 2 वर्ष काय करत होतास, तुझी नोकरी गेली, तू काय करत होतास. तुझ्या करिअरचं जे रेकॉर्ड आहे, तुमचा जो CV आहे, त्यामध्ये एक मर्यादा निर्माण होते. तुम्हाला शारीरिक आणि तुमचं मानसिक आरोग्य बिघडतं की मी कुछ कामी आहे, माझी नोकरी गेली कारण मी काम नीट केलं नाही. अशा पद्धतीचे आत्मघातकी विचार करून आपण आपल्याला आणखीनच खच्ची करून घेतोय. नैराश्य, एक प्रकारचं होपलेसनेस येतोय. काय जीवनात अर्थ नाही, काय पैशाला काय अर्थ आहे वगैरे अशा पद्धतीचे विचार मनात येत आहे. तरुणांच्या मनामध्ये औदासीन्य येत आहे, तरुणांच्या मनामध्ये काळजी निर्माण होतीये, चिंता निर्माण होतीये पुढे काय होईल. लोकांचे वैवाहिक संबंध बिघडत आहेत. नवरा आणि बायको, मुलगा, आई किंवा वडील आणि मुलगा यांचे संबंध बिघडत आहेत. आणि सध्या तुटलेले कुटुंब आपल्याला दिसत आहेत. हेतुपुरस्सर चोरी करणं किंवा हेतुपुरस्सर दुसऱ्याला मारणं, लुबाडणं, वाटमारी करणं, अशा प्रकारची लोक व्यवसाय करू लागले आहेत. आणि कारण खायलाच अन्न नाही तर करणार काय. म्हणून बेरोजगारांच्या काही मानसिक समस्या आहेत. बेरोजगारांना आश्चर्याचा धक्का बसतो, अरे मला का काढलं, हतबल होतात, आता मी काय करू, माझी नोकरी गेली. मी आता या कोरोनाच्या काळामध्ये मला घरामध्ये लोक सारखी म्हणतात, माझे घरचे म्हणतात, काय नुसतं बसलायस, खायला बहार आणि खायला कार आणि भूमीला बहार, काय बसलायस. असं टोचक घरी बोललं जातं कधी कधी. सगळ्यांच्या घरी असेल असं नाही, पण त्याच्यामुळे ती मुलं फार हतबल होऊन गेलेली आहे. त्यांना धक्का बसलेला आहे की अरे या कोरोनाच्या काळात नोकरी गेली, पूर्वी मी 8 तास काम करत होतो, आता मी घरातच 8 तास बसून मी करू काय. आपण सतत आजारी आहोत, मला काहीतरी होत आहे, मला काहीतरी होत आहे, माझं पोट दुखतंय, मला करोना झालाय काय, मला सारख्या शिंका का येत आहेत, मला सर्दी का होतीये. आपण आजारी आहोत असं वाटायला लागतंय. दमतायत लोक, थोड्या दमतायत, झोपून राहत आहेत, थकवा जाणवतोय, मानसिक ताण जाणवतोय लोकांना. आत्मविश्वास माणसाने गमावलेला आहे, मी काहीच जीवनात करू शकणार नाही.
कोरोनाच्या नंतर मला कोण नोकरी देणार वगैरे अशा पद्धतीची लोकांना मनामध्ये विचार आहेत. लोकांना राग येतोय कारण त्या घराच्याच एका केबिन मध्ये बसल्यासारखं बसून, त्या घराच्याच एका काड्यापेटीसारख्या घरामध्ये बसून त्याच लोकांचे सारखे चेहरे पाहायचे, तेच ते पोहे, तेच ते उपीट आणि तेच ते खिचडी खात राहायचं. लोकांना कंटाळा आला याचा आता, आणि त्याच्यामुळे एक तणाव निर्माण झालेला आहे. घरामध्ये सुद्धा तणाव निर्माण झालाय. हा तणाव सहन करू न शकल्या कारणानं लोक थोडं काही मनाविरुद्ध घडलं की शांत राहण्याची त्यांची क्षमता संपलेली आहे, म्हणून त्यांना राग येतोय. तणावपूर्ण कौटुंबिक संबंध निर्माण झालेले आहेत. नवरा बायकोमध्ये तणाव आहेत, बायको आणि मुलांमध्ये तणाव आहेत, आणि हे तणाव असलेले संबंध आणि चिडचिडी वृत्ती लोकांची, यामुळे बेरोजगारांच्या मानसिक समस्या वाढत आहेत. म्हणून शारीरिक दृष्ट्या काळजी घेणं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपल्याला मदत करणं आहे. हे वाक्य सगळ्यांनी लिहून घ्या. शारीरिक दृष्ट्या काळजी घेणं, आपल्या शरीराची काळजी घेणं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपल्याला मदत होते आहे. हे वाक्य सगळ्यांनी लिहून घ्या. ही फार महत्वाची गोष्ट आहे. नियमित व्यायाम करा, रिकामे बसू नका. नुसतं झोपून राहिलाय, डाव्या हातामध्ये मोबाईल घेतलाय, मोबाईल बघत बसलाय आणि चॅटिंग करत चाललाय, आणि ते काय तुमचं म्हणजे टिकटॉक बघत चाललंय, त्याच्यामध्ये काय पुढे न्यावंही लागत नाही. स्वाईप केलं की पुढचा कार्यक्रम चालू होतो, नाही तर तोच कार्यक्रम परत बघत बसते. चाललंय सगळं. असं करू नका. नियमित व्यायाम करा. व्यायामाची वेळ ठरवा, सकाळी संध्याकाळी. अगदी घरातल्या व्यायाम असतील, दोरीच्या उड्या मारणं असेल किंवा सूर्यनमस्कार घालणं असेल, काही घरातल्या घरातच काही वेट उचलणं असेल, काहीतरी नियमित व्यायाम करा. रिकामे बसू नका. शारीरिक श्रमांची घरी कामं करा. फरशी धुणं आहे, धुणं वाळत घालणं आहे, या कामांमध्ये रस घ्या. केवळ बायकांनीची कामं केली पाहिजेत असं समजू नका. इस्त्री करणं आहे किंवा भांडी धुणं आहे, या सगळ्या पद्धतीची कामं तुम्ही करा. म्हणजे तुम्ही सतत बिझी राहाल, तुमचं शरीर अतिशय सुदृढ राहील, आणि सुदृढ मन हे सुदृढ शरीरात राहत असतं, हे कधी विसरू नका. आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत त्या सवयी चांगल्या सवयी ठेवा. ईट हेल्दी फूड. खाण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा. मी माझ्या पोटामध्ये चौरस आहार जातोय की नाही, सगळे पाचक रस माझ्या पोटात निर्माण होतील अशी मी जीवनसत्व व्यवस्थित घेतोय की नाही, फळं मी व्यवस्थित खातोय की नाही. म्हणून लक्षात घ्या, या कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे. आपण दोन भागात याचा विचार करू. ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, आणि ज्यांना नोकरीतून बडतर्फ केलेलं आहे, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्यांनी काय करायला पाहिजे. ज्यांच्या नोकऱ्या चालू आहेत ते वर्क फ्रॉम होम करत आहेत. मित्र हो आणि विद्यार्थिनींनो, वर्क फ्रॉम होम अत्यंत गांभीर्याने घ्या. काय घरनंच काम करायचंय, थोड्या वेळाने करू, नंतर करू, बॉसचा फोन आलेला आहे, बॉसने मेसेज टाकलेला आहे, हा करू की 2 तासांनी, त्याला नंतर करू, आता जेवून घेऊन मग त्याला रिप्लाय करू. अजिबात असं करू नका. बॉसचा जर तुम्हाला काही मेसेज आला असेल, इमिजिएटली रिप्लाय करा. इमिजिएटली रिप्लाय केला नाही तर बॉसला काही वेगळी शंका येईल की तू आराम करतोयस लेका, घरी काम करत नाहीयेस. म्हणून लक्षात घ्या, वर्क फ्रॉम होम करत असताना काही काळजी घ्यावी लागते. वर्क फ्रॉम होम इज नॉट इक्वल टू मजा ऍट होम. वर्क फ्रॉम होम म्हणजे मजा नाही करायची घरात बसून. घरात बसून कंपनीचं काम केलं पाहिजे. आपल्याला आपण पूर्वी देवीचे हात बघत होतो, अनेक हात आहेत. आता पुरुषांना आणि स्त्रियांना अनेक हातांनी अनेक कामं करायचे. दिस इज अ पिरियड ऑफ पीपल विथ मास्टरी इन एव्हरीथिंग. नॉट जॅक ऑफ ऑल. यू हॅव टू बी मास्टर ऑफ ऑल अँड जॅक ऑफ नन. यू हॅव टू बी मास्टर ऑफ ऑल. तुम्हाला कॉफी करता आली पाहिजे, वाचायला जमलं पाहिजे, मोबाईल बघता आला पाहिजे, पोळ्या करता आल्या पाहिजे, थोडी एंटरटेनमेंट पण करता आली पाहिजे, आणि कंपनीचं काम पण करता आलं पाहिजे. म्हणून इट इज नॉट मजा ऍट होम. रिमेंबर, तुम्ही काम व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणून ज्यांच्या नोकऱ्या चालू आहेत, जे वर्क फ्रॉम होम करत आहेत, त्यांनी गांभीर्याने घ्या. पहिली गोष्ट, कंपनीची रणनीती ठरवण्यामध्ये वेळ खर्च करा. कंपनीने आता कोरोनाच्या कालावधीमध्ये आणि कोरोनाच्या कालावधीच्या नंतर आपली प्रगती कशी करावी याची रणनीती तुम्ही तयार करा. ती तुमच्या बॉसशी शेअर करा. वेगवेगळ्या आयडिया, क्रिएटिव्ह आयडिया तयार करा. काय करून आपल्याला या कॉम्पिटिशन मध्ये सर्वाइव्ह होता येईल, यासाठी आपल्या सहकार्यांशी चर्चा करून तुमच्या बॉसला चांगल्या चांगल्या सजेशन्स द्या. वरिष्ठांना मेसेज पाठवत राहा. बरीच लोक काय करतात, गुड मॉर्निंग असेल, गुड आफ्टरनून असेल, गुड इव्हिनिंग असेल, गुड नाईट असेल, मेसेजेस पाठवत राहा. नाहीतर वरिष्ठांना असं वाटेल की हा कंपनीला विसरलाय आणि घरी मजा करतोय. वरिष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांना किंवा त्यांनी पाठवलेल्या मेसेजेसला इमिजिएट रिप्लाय करा. असं म्हणू नका की थोड्या वेळाने करतो, नंतर विसरूनच गेलो. बॉसनेच फोन केला आणि ते म्हणले, अरे तू काय करतोयस, तुला मी मेसेज पाठवला. हा, मी करणार होतो फोन, पण सर जरा घरी पाहुणे आले होते. नाही चालणार. घरी पाहुणे आले होते कारण चालणार नाही. नाहीतर तुम्हाला बडतर्फ केलं जाईल नोकरीतनं.
किमान वर्क फ्रॉम होम करायला मिळतंय ते गांभीर्याने घ्या. लक्षात ठेवा, 2 गोष्टी लक्षात ठेवा. काम का जिक्र, काम का फिक्र. काम का जिक्र, काम का फिक्र. कामाचा विचार आणि कामाचीच फक्त चिंता. आज मी काय काम करू शकेल, कंपनीसाठी मी कसा जास्त चांगलं काम करू शकेल. उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा. उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा. तुम्हाला काढून टाकणं किंवा तुम्हाला ठेवणं हे उच्च अधिकाऱ्यांच्याही हातात आहे आणि तुमचे जे सहकारी आहेत त्यांच्याही हातात आहे. हेच सहकारी तुमच्या उच्च अधिकाऱ्याला जाऊन सांगणार आहेत हा कसा वागतोय घरी ते. म्हणून सगळ्यांशी संबंध ठेवा. ऑपरेशन्स मध्ये रस घ्या. ती कंपनी काहीतरी मीटिंग घेते, त्या मीटिंग मध्ये काहीतरी एक सिस्टीम ठरते, त्या सिस्टीम मध्ये तुम्हाला एक पद्धतीचा रोल दिला जातो, तो रोल नीट प्ले करा. ऑपरेशन्स जे आहेत त्या सगळ्या ऑपरेशन्स मध्ये व्यवस्थित रस घ्या. आपलं कौशल्य वाढवा. ऑनलाईन कोर्सेस करा. एक वेबसाईट सांगतो तुम्हाला मी, ती वेबसाईट नाही ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे udemy.com. UDEMY डाउनलोड करा. त्याच्यामध्ये 50,000 असे प्रकार आहेत. इतके व्यवसाय त्याच्यामध्ये आहेत की जे तुम्हाला ते तंत्रज्ञान शिकवायला तयार आहे. कॉम्प्युटर शिकायचा, कॉम्प्युटर शिका. तुम्हाला वर्ड शिकायचं आहे, वर्ड मधले चांगल्या चांगल्या गोष्टी शिका. उत्तम पॉवर पॉईंट करायला शिका. उत्तमपणे एक्सेल वापरायला शिका. उत्तमपणे तुम्ही वन नोट तुम्हाला उत्तमपणे वापरता आलं पाहिजे. वन नोट तुम्हाला उत्तमपणे गिटार वाजवता आलं पाहिजे. त्याचाही कोर्सेस आहे. काही छंद डेव्हलप करा, बिघडलं नाही की. गिटार वाजवा. तुम्हाला सतार वाजवायची असेल तर सतारीचा क्लास आहे. कोणाला गायचं असेल तर गाण्याचा क्लास तिथे आहे. अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलेलं त्याच्यावरती आहे. आपण जरूर हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर मध्ये डाउनलोड करा. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये किंबहुना कोरोना संपेल किंवा संपणार नाही तो कदाचित, पण जेव्हा लॉकडाऊन उठेल तोपर्यंत तुमच्याकडे किमान 10 तरी सर्टिफिकेट्स पाहिजेत की या udemy.com ची वेगवेगळ्या स्किलची. म्हणजे तुम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये काहीतरी प्रगती केलेली आहे असं सिद्ध होईल. नेटवर्क 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 हे लक्षात ठेवा. संबंध ठेवा, संबंध ठेवा, संबंध ठेवा. तुमच्या वाड्यातल्या लोकांशी संबंध ठेवा. एक ग्रुप तयार करा वाड्यातल्या लोकांचा. अपार्टमेंट मधल्या सगळ्या लोकांचा एक ग्रुप तयार करा. त्यांना काही काही मेसेज पाठवत राहा. त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवायला पुढे जा. तुमच्या कॉलेजमधला जो जुना ग्रुप होता, ज्या बॅच मधून तुम्ही पासआउट झालात, त्याचा एक ग्रुप तयार करा. तुमच्या शाळेमधला ग्रुप तयार करा. किती गोष्टी तयार करता येतील. तुम्ही स्काउटवर जात असाल, एनसीसी मध्ये असाल, तिकडचा एक ग्रुप तयार करा आणि नेटवर्क तयार करा. आणि प्रत्येक नेटवर्क मध्ये सगळ्यांना सांगा, अरे माझी नोकरी चालू आहे पण मला दुसरी नोकरी कुठे चांगल्या पगाराची मिळू शकेल का. सरळ सगळ्यांना ऍप्लिकेशन पाठवत राहा. तुमचं नोकरी गेली असेल तर ते जरूर पाठवा. कष्ट करण्याचा काळ आहे हे विसरू नका. कोरोनाचा काळ हा घरी आराम करण्याचा नसून कष्ट करण्याचा काम आहे. नवीन स्किल शिका, घरामधली कष्टाची कामं करा. अन्यथा कोरोनाच्या कालावधीनंतर तुम्ही निरुपयोगी व्हाल. कोण नोकरी देणार तुम्हाला. तुम्ही कोरोनाच्या काळात काय केलं विचारलं तर काय सांगणार तुम्ही. आपापल्या कामात मला यशस्वी व्हायलाच पाहिजे असा निश्चय करा. वक्तशीरपणा फार महत्वाचा आहे. कंपनीने एखादी मीटिंग ठरवलेली आहे, त्या मीटिंगला तुम्ही 10 मिनिटं उशिरा गेलात आणि म्हणलात सर मी जरा चहा पित होतो, सर मी जरा नाश्ता करत होतो म्हणून मला उशीर झाला असं म्हणलात तर ते म्हणतील आता तू नाश्ताच कर घरी, इथे येऊच नकोस असं म्हणून तुम्हाला बडतर्फ केलं जाईल. मीटिंगसाठी वक्तशीर असा. बॉसने सांगितलेल्या वेळेला बरोबर त्यांना त्यावेळेला फोन करा. कम्युनिकेशनचं सायकल पूर्ण करा. एखादं काम तुम्हाला सांगितलं गेलं आहे, त्या कामाची आता स्थिती काय आहे जाऊन आपल्या बॉसला सांगा, आपल्या सहकार्यांना सांगा की अरे हे काम दिलं होतं मला, या कामाचं एवढं काम झालेलं आहे, एवढं काम राहिलेलं आहे. नियमितपणे आपल्या बॉसला त्याचा फीडबॅक द्या. वक्तशीरपणा फार महत्वाचा आहे. तुमचे सहकार्यांबद्दलचे संबंध, सहकार्यांबरोबरचे संबंध आणि संवाद त्यांच्याशी चालू ठेवा. तुम्हाला नोकरीतून काढायला हे तुमचे सहकारी कारणीभूत असतात. कारण ते सहकारी बॉसकडे तक्रार करत असतात तुमच्या अपरोक्ष, हा असाच वागतो, हा तसाच करतो. म्हणून त्यांच्याशी नीट संबंध ठेवा. त्यांच्याशी तुसडेपणाने वागू नका. त्यांना आदर द्या, ते तुम्हाला आदर देतील. नवीन जबाबदारी काही आली तर ती स्वीकारा. हे कोरोनाचा काळ फार विचित्र आहे. या कालावधीमध्ये तुम्ही अकाउंटंट आहात समजा आणि तुम्हाला जर त्यांनी सांगितलं अरे जरा हे 4 तुला ऍड्रेसेस पाठवलेले आहेत, जरा यांना फोन कर, फोन नंबर पाठवले त्यांना फोन कर आणि आपला माल विकत घेतात का जरा मार्केटिंग कर, तर त्याला नाही म्हणू नका. असं म्हणू नका की साहेब माझं अकाउंटचं काम आहे, मी कसं मार्केटिंगचं काम करू. नाही, करावं लागेल ते. नवीन जबाबदारी काही आली तर ती स्वीकारा. कामाच्या जागेवर तक्रार करू नका. बऱ्याचशा लोकांना ही सवय आहे, हे असंच नाही ते तसंच नाही, तो असंच म्हणतो, मी त्याला मेसेज केला होता त्यांनी काही केलं नाही, त्याला मी काय करू. अरे परत कर त्याला मेसेज, त्याच्याशी फोन कर, त्याची काही अडचण आहे का विचार. त्याला अडचण असेल तर ती दूर करायला जा. कोरोनाच्या काळामध्ये कोणालाही तुमच्याकडनं तक्रार ऐकायची नाहीये. तुम्ही तक्रार करणारे जर असलात तर काढून टाकलं जाईल. एखाद्या यंत्रामध्ये एखादा पार्ट जर जास्त त्रास देत असेल,
कटकट कटकट कुटकुट कुटकुट करत असेल तर तो पाठ बदलला जातो. लक्षात घ्या, तो पाठ बदलला जातो. आणि यंत्रासारखंच आपण या कंपनीमध्ये सुद्धा काम करत असतो. तेव्हा नवीन जबाबदारी आली तर ती स्वीकारा. कामाच्या जागेवर तक्रार करू नका. मदत द्यायला पुढे चला. मदत कोणाला तरी द्यायला पुढे चला. मदत घ्यायला नुसते जाऊ नका, मदत द्यायला पण पुढे जा. की अरे माझं काम झालंय आजचं, तुला काही काम आहे का, ते मी करू का तुझं काम. आपल्या सहकार्यांना विचारा, तुझं काही राहिलं असेल तर मला पाठव, मला ईमेल कर, मी ते करून देतो. सकारात्मक दृष्टी ठेवा. म्हणजे मला याचं उत्तर कसं शोधता येईल याच्याकडे जास्त बघा. काय जमणारच नाही, होणारच नाही असं म्हणू नका. कसं जमेल त्याच्यावरती चिंतन करा. आता जी नोकऱ्या गमावलेल्या आहेत, ज्यांनी तुमच्यापैकी ज्यांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत त्यांच्यासाठी काही सूचना आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भविष्यावर लक्ष केंद्रित करा. भविष्यावर लक्ष केंद्रित करा. आत्ता असा विचार करा, माझे सेव्हिंग किती आहे, आईचे सेव्हिंग किती आहे, वडिलांचे सेव्हिंग किती आहे, भाऊ बहिणींचे सेव्हिंग किती आहे, मग आमच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेल असं कोण आहे, मग त्यांच्याकडे किती पैसे ते मला देऊ शकतील, एवढ्या पैशामध्ये आमचं घर चालायला, आमचं घर किती महिने चालू शकेल, 4 महिने चालू शकेल, 4 महिन्यानंतर प्रॉब्लेम आहे. मग या 4 महिन्यामध्ये तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आणि नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न असे करा की जणू तुम्ही ते काम करत आहात. 8 तास तुम्ही काम करताना 8 तास नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. आपण 2 ठिकाणी कुठेतरी अर्ज करतो, त्या दिवसाचं काम संपलं म्हणतो आराम करत बसतो, तसं करू नका. 8 तास काम करा नोकऱ्या शोधण्यासाठी. सकाळमध्ये काही नोकऱ्या आहेत का बघा, टाइम्स ऑफ इंडियामध्ये आहेत का बघा, इंडियन एक्सप्रेस मध्ये आहेत का बघा, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आहेत का बघा, बिझनेस स्टँडर्ड मध्ये बघा आणि त्या ठिकाणी खुणा करून घ्या, त्यांना अर्ज करा. 8 तास रोज हे काम करा. तुम्हाला एका 15 दिवसामध्ये 3-4 ठिकाणाहून बोलवणं येऊ शकतं. नोकरी गमावली. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची नोकरी गेली याला तुम्ही कारण नाही आहात. याला तुम्ही कारण नाही आहात, याला करोना कारण आहे. तेव्हा स्वतःला म्हणजे आत्मघातकी विचार करू नका. काय माझी नोकरी गेली, मी एवढी चांगलं काम केलं, पण मला या जीवनामध्ये आता चांगल्या लोकांना काहीच किंमत नाही, असा विचार करू नका. स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य द्या. तुमची काळजी तुम्ही घ्या. करोनाच्या काळामध्ये जेव्हा अलगीकरण केलं जातं त्यावेळेला त्या माणसाला एकट्याला सगळं फेस करायला लागतं, हे विसरू नका. तब्येतीची काळजी घ्या. स्वतःला सकारात्मक लोकांनी वेढून घ्या. सकारात्मक पुस्तकं वाचा, भगवद्गीतेसारखी. युट्यूबवरती असंख्य स्वामीजींची, असंख्य मोटिवेशनल स्पीकर्सची सकारात्मक व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही पहा. सकारात्मक पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे तुमचं युट्यूबवरतीच अनेक ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर मला व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला 25 अशी पुस्तकं सांगू शकेन, ऑडिओ बुक्स, की जी फुकट उपलब्ध आहेत युट्यूबवरती. इंग्लिश आहेत, मराठी आहेत. ती ऐका ना, ती ऐका. सकारात्मक विचारांनी स्वतःला वेढून घ्या. सकारात्मक मित्र ठेवा. जो मित्र तुम्हाला तुमच्यामध्ये सतत तुम्हाला घालून पाडून बोलतोय, काय तुला जमणारच नाही, तुला काही झेपणारच नाही, त्या मुलाची मैत्री तोडून टाकाय. त्याला सांगा आजपासून तुझी माझी मैत्री संपली, पुन्हा मला भेटायला येऊ नको, काही बिघडत नाही असं सांगितलं. एक मित्र गेला, दुसरा चांगला मित्र घ्या की जो तुम्हाला सांगतो अरे तुला जमेल, काही हरकत नाही, मी तुला मदत करीन. असे मित्र आपल्या जवळ ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर स्वतःला सकारात्मक लोकांनी वेढून घ्या. आपल्या जुन्या मित्र परिवाराला जोडले जा. त्यांच्याकडे मदत मागायला लाजू नका. त्यांना पत्र लिहा. त्यांना म्हणा अरे माझी नोकरी गेली आहे, तर मला तू नोकरी मिळण्यासाठी काहीतरी प्रयत्न कर. तुझ्याकडे आहे का नोकरी, कोणी माहितीचं असेल तर माझा CV तू त्यांना फॉरवर्ड कर. नोकरी आहे असं समजून नोकरी शोधा. सकाळी 9 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत नोकरी शोधण्याचं काम करा. असे तुम्ही 3 आणि 3, 6 आणि 3, 9 तास काम केल्यावरती नोकरी कशी मिळत नाही. 2 आणि 3 ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आणि म्हणायचं अजून मी त्यांच्या उत्तराची वाट बघतोय. तू वाट बघू नको, दुसऱ्या ठिकाणी अर्ज कर, जे पहिल्यांदा बोलवतील तिथे जा. म्हणून सकारात्मक लोकांनी तुम्ही वेढले जा. मार्ग काढेल असे प्रश्न विचारा. स्वतःला आपण त्यातनं मार्ग काढू असे प्रश्न विचारा. मोठी कामगिरी मला कशी करता येईल, रास्त मार्गाने मला लवकर प्रगती कशी करता येईल, किंवा लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन पूर्वीपेक्षा जास्त चांगली नोकरी मला कुठे मिळेल. या सगळ्या गोष्टींमधून तुमच्या लक्षात आलं असेल की उद्धरेद आत्मनात्मानं न आत्मानं अवसादये आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तू जर स्वतःला नकारात्मक गोष्टींनी स्वतःला सांगत बसशील तर तुझी अधोगती होईल, पण तू सकारात्मक गोष्टी सांगशील तर तुझी प्रगती होईल. उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये, कधी खचू नका. आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला. मनाची शक्ती कशी वाढवायची. करोनामुळे अनेक युवकांच्या मनामध्ये भीती आहे, आत्मघातकी विचार आहेत,
किंवा त्यांना काही पुढे संकट वाटतंय आणि भविष्याची काळजी निर्माण होतीये. आता या परिस्थितीमध्ये आपण आपल्या मनाची ताकद कशी वाढवावी हा खरा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला आपल्या मनातील विचार कळून घ्यावे लागतील. माझ्या मनामध्ये काय विचार येत आहेत हे मला समजून घ्यावं लागेल. त्यातील जे अविवेकी विचार आहेत, इररॅशनल थॉट्स आहेत, ते मला त्यागावे लागतील. आणि जे रॅशनल थॉट्स आहेत, जे अविवेकी विचार आहेत की ज्याच्यामुळे त्या विचारांमुळे मनात शांती न नांदता भीती, तणाव किंवा संघर्ष राहतोय, ते सगळे विचार मला मनातून काढावे लागतील. आणि विवेकी विचार जे आहेत ते मला ठेवावे लागतील. आता आपण शिकूया की मनातल्या अविवेकी विचारांच्या जागी विवेकी विचार निर्माण करून मनाची शक्ती कशी वाढवायची. या ठिकाणी एक तुम्हाला पीडीएफ फाईल दिसेल. ती पीडीएफ फाईल जरा उघडेपर्यंत थोडा वेळ लागेल, बघूया, लवकर उघडावी अशी अपेक्षा करूया. त्या पीडीएफ फाईलमध्ये तुम्हाला दिसेल की एखादी घटना घडते आणि ती घटना घडल्यानंतर आपण त्याच्याबद्दल काहीतरी चिंतन करतो आणि त्या चिंतनाप्रमाणे आपलं वागणं घडत असतं. आता बघा, या ठिकाणी दिसतंय आपल्याला ही घटना काय घडली. तर सकाळी 10च्या सुमाराला मी छापखान्यात जात होतो, तेव्हा एक प्रकाशक माझ्या कचेरीत प्रवेश करत असताना मी पाहिलं. उदाहरण आहे. तरी प्रथम घटना लिहा. कुठल्या घटनेमुळे माझ्या मनामध्ये अविवेकी विचार येत आहेत ती पहिली घटना लिहा. मी घरी बसलो होतो, आई मला रागवली. का रागवली आई? काय घटना घडली की आईने मला 4 कामं सांगितली होती, मी ती केली नाही. तर हे तिथे लिहा, तिथे घटना लिहा. नंतर तुम्ही काही स्वगत वाक्य बोलताय की आता त्या कचेरीत बसलेला माणूस स्वतःशी बोलतोय, अरे बापरे, आली का झाली पिढा. त्यांना काय वाटतं, त्यांचंच काम एकट्याचं मला करायचं या जगात, अतिशय वैताग आणतो हा माणूस, किंवा मला सहन होत नाही असली कटकट. किंवा बरं, मी त्यांना माझी अडचण सांगायचा प्रयत्न केला तर ते म्हणतील की आता मला सांगू नका, मला परत हेलपाटे घालायला लावू नका, मी कधी येऊ ते बोला. मी काय करतो, आता या मागच्या दरवाजातनं सटकतो, म्हणजे ही पिढा आजची तरी टळून जाईल, पुढचं पुढे बघू असं म्हणून माझं भावनांचं वर्तन काय झालं. मला चिंता लागली, मला अस्वस्थता आली, मी त्रागा केला आणि मी पलायन केलं, त्या सिच्युएशन पासून पळून गेलो. म्हणून स्वामी विवेकानंद जेव्हा त्या मंदिरामध्ये मंदिराच्या त्या भिंतीच्या शेजारनं जात असताना त्यांच्या मागे हुप्या वांद्र लागली होती आणि ती त्यांना आता इजा करतील का काय असं वाटलं, तेव्हा स्वामी विवेकानंद पळायला लागले. पलीकडे बसलेला एक संन्यासी त्यांना म्हणाला, अरे पळून जाऊ नको, त्यांना सामोरा जा. मग स्वामी विवेकानंद वळले आणि त्यांनी पाहिलं आणि मग ते सगळे वांद्र पळून गेले. आणि हा प्रसंग विवेकानंदांनी अमेरिकेत सांगितला आणि त्यांनी सांगितलं की संकटांना पाहून पळून जाऊ नका, संकटांचा सामना करा, असं वाक्य त्यांनी सांगितलं. म्हणून वस्तुनिष्ठ विचार, विवेकनिष्ठ विचार यांचे काही निकष आहे. पहिला निकष आहे, विवेकनिष्ठ विचार हे वस्तुस्थितीवर आधारित असतात. हे विचार लिहा तिथे, हे तिथे लिहायचे. आपण एक डायरी तयार करायची, त्याच्यातल्या या स्तंभामध्ये मी सांगितलेलं पहिली घटना, नंतर माझ्या मनात काय काय विचार आले ते 1, 2, 3, 4, मी स्वगत वाक्य काय काय बोललो आणि माझी भावना काय निर्माण झाली, चिंता आली, अस्वस्थता आली, त्रागा आला, मी पळून गेलो, हे सगळं तिथं भावनारी वर्तन लिहा. आणि मग विवेकनिष्ठ विचार लिहा. एक पद्धतीमध्ये विवेकनिष्ठ विचार हे वस्तुस्थितीवर आधारित असतात, स्वतःच्या जीविताचं रक्षण करतात, स्वतःचं उद्दिष्ट साध्य करून घ्यायला प्रवृत्त करतात आणि मला नको असलेले संघर्ष आणि तापदायक भावना माझ्या सभोवतालच्या लोकांशी ते निर्माण करत नाहीत. विवेकनिष्ठ विचार सभोवतालच्या व्यक्तींशी अनावश्यक आणि मला नको असलेले संघर्ष ते निर्माण करत नाहीत. मग आपण काय करायचं, हे जे काही स्वगत बोललेली वाक्य आहेत, या सगत बोललेल्या वाक्यांची छाननी करायची. हे काय बोललो मी, हे बोललो म्हणून तसं मी पळून गेलो ना, म्हणून मी त्रागा केला ना, मग ही वाक्य माझ्या मनात आहेत ती बदलावी लागतील. ही सगळी वाक्य लघुलिपी पद्धतीने आणि विजेच्या गतीनं तुमच्या कृतीवर आघात करत असतात. हे विसरू नका. तुम्हाला कळतच नाही की तो प्रकाशक तिथे आला आणि तुम्ही मागच्या दरवाजातनं पळून गेला. तुम्हाला आई काहीतरी बोलली आणि तुम्ही म्हणला की आई सारखीच मला बोलते, बहिणीला नाही बोलत, भावाला नाही बोलत. चुकीचा विचार केला, अविवेकी विचार केला. मग त्यावेळेला एक कागद घ्या, त्या कागदावरती घटना काय घडली ती लिहा, ती वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहा. आणि मनात मी काय काय वाक्य बोललो, मी स्वगत वाक्य काय काय बोललो ती लिहून काढा. आणि नंतर काय करायचं, हे जे स्वगत वाक्य मी बोललेलो आहे, अरे बापरे आली का पिढा, त्या स्वगत बोललेल्या वाक्याची मी छाननी करायची, तर्कशुद्ध छाननी करायची, त्याला तर्कावर तोलायचं. उदाहरणार्थ, अरे बापरे आली ही पिढा. हा, पिढा कसली, काय आकाश कोसळलं का काय, असं लिहायचं तिथे. पिढा कसली, हे ग्रस्त माझे ग्राहक आहे, ते धंद्याच्या कामासाठी माझ्याकडे येणारच आहेत, त्यांनी कामासाठी येऊ नये का काय. म्हणजे पूर्वी मी असा विचार करत होतो, अरे बापरे आली ही कटकट, पण आता मी माझा विचार बदलीन
आणि माझ्या मनामधले ही जी सडलेली विचार करण्याची पद्धत आहे, ती सडलेली माझी मानसिक शीर मी काढून टाकीन आणि तिथे एक चांगली शीर ट्रान्सप्लांट करीन. हे मानसिक ट्रान्सप्लांट आपलंच आपल्याला करायचं आहे. याला स्वामी विवेकानंद म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, तुलाच हे करायचंय. म्हणून या ठिकाणी असा विचार केला. दुसरं वाक्य होतं, त्यांना काय वाटलं, फक्त त्यांचं एकटेच काम मला आहे का काय या जगामध्ये. आता याची तर्कशुद्ध छाननी कशी करायला पाहिजे. त्यांना हे खरोखरच वाटतं का, त्यांना असं वाटत आहे हे मला कसं काय समजलं, त्यांनी काय मला सांगितलं का हा माझा समज आहे. ते चांगले शिकलेले ग्रस्त आहेत, त्यांचं एकटेच काम मला करायचं आहे असं समजणे इतके ते काही मूर्ख असतील असं मला वाटत नाही. आणि जी गोष्ट त्यांना वाटत नाही त्याच्याबद्दल त्यांना जबाबदार धरून दोषी ठरवणं बरोबर नाही. तिसरा एक मुद्दा आपल्या मनामध्ये अविवेकी आहे. अतिशय वैताग आणतो हा माणूस. वैताग आणतो म्हणजे काय करतो, आज अतिशय वगैरे शब्द वापरून आपण आपल्याला आणखीनच टोचत असतो नेहमी आणि म्हणून आपण पळून जातो. ती सडलेली आपली विचार करण्याची वृत्ती आहे. मग विवेकनिष्ठ विचार काय, मग त्याची छाननी करायची. हा ग्रहपाठ लिहावा लागतो, लिहिल्याशिवाय हा ग्रहपाठ पूर्ण होत नाही. जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत आत्मघातकी विचार प्रवृत्ती, भीती, चिंता किंवा भविष्याबद्दलच्या काळजी या गोष्टी तुमच्या मनातनं जाणं शक्य नाही. म्हणून आता त्याची छाननी कशी करायची. अतिशय वैताग आणतो हा माणूस. त्यांनी कामाची चौकशी करण्यासाठी माझ्या कचेरीत येणं म्हणजे काय वैताग आणणं आहे. वैताग आणतात, वैताग आणतात याचा अर्थ काय समजावं. त्यांच्या त्या ब्रीफकेसमध्ये काय त्यांनी वैताग भरलेला आहे का काय. मी त्यांना पाहून स्वतःशी जे बोलतो त्यामुळे मी वैतागतो. तो माणूस काही मला वैताग आणत नाही. आणखीन एक वाक्य आपण स्वतःशी बोललो होतो, मला सहन होत नाही अशी कटकट. असली कटकट म्हणजे कसली रे कटकट, स्वतःशीच बोलायचंय. आपण आपल्याशीच संवाद करायचा. आत्मना आत्मनो बंधू, तूच तुझा मित्र आहेस. मग हा मित्र तुमच्याशी बोलतोय, तुमचंच मन तुमच्याशी बोलतोय. कसली कटकट, असली कसली कटकट म्हणजे कोणती कटकट. ग्राहकानं कामासाठी कचेरीत येणं म्हणजे काय कटकट आहे काय. सहन होत नाही म्हणजे काय होतं, मी सहन केली आणि करू शकेन. सहन होत नाही म्हणजे काय, सहन होत नाही म्हणजे काय, मी घेरी येऊन पडतो का काय, मी मूर्छा येऊन पडतो का काय, का मी मरून जातोय. आणि तसं तर काहीच झालेलं नाहीये. मला नाही सहन होत असं मी स्वतःला सांगून मी कटकट निर्माण करतोय. परंतु सहन होत नाही असं म्हणण्याचा काही पुरावा नाहीये. खरं म्हणजे मी त्यांना सामोरं जायला पाहिजे आणि जे काही होईल ते मी सहन करायला पाहिजे. पुढे आणखी आपण स्वगत वाक्य बोललो होतं. बरं, मी माझी अडचण त्यांना सांगायचा प्रयत्न केला तर ते म्हणतील मला नका सांगू, मी कधी येऊ ते सांगा, मला उगाच हेलपाटे घालायला लावू नका. कशावरून ते असं म्हणतील, ही छाननी करायची त्या वाक्याची. कशावरून ते असं म्हणतील. मी रास्त अडचण सांगून ते जर मला असं म्हणाले तर काय अनर्थ होईल काय, काय अंगाला काय भोकं पडतात काय तुझ्या. आणि त्यांनी असं विनाकारण हेलपाटे, आपण त्यांना असे विनाकारण हेलपाटे घालावेसे वाटत नसतील तर त्यात वावगं काय. त्यांना त्यांचं काम पूर्ण करायचंय. इतर गोष्टींमध्ये त्यांना रस का वाटावा. मी थापाथापी न करता त्यांना एक विशिष्ट तारीख द्यावी, कामाला लागावं आणि त्यांचं काम संपवावं हे जास्त उत्तम. आणि शेवटी आपण एक विचार केला होता, चला मी सटकतोच म्हणे मागच्या दरवाजातनं, म्हणजे ही पिढा आजची तरी टळेल, पुढचं पुढे बघता येईल. अशा प्रकारे पळून जाऊन आता छाननी केली, या अविवेकी विचाराची तर्कशुद्ध छाननी केली. हे भ्यावं लागतं बरं का सगळं, परत परत सांगतोय. अशा प्रकारे पळून जाऊन माझं उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यात पीडा कसली आली. उलट मी त्यांना टाळलं तर माझ्या मनामध्येच नको असलेले संघर्ष निर्माण होतील, मला अस्वस्थ वाटेल आणि कदाचित अशी टाळमटाळ केल्यामुळे त्यांच्याशी माझा अकारण संघर्ष घडून येईल. आणि मग जेव्हा माझ्या मनामध्ये ही अशी घटना घडते त्यावेळेला मी पूर्वी असा विचार करत होतो तो जुना मी आहे. आता मी विवेकनिष्ठ विचार जर केला तर मी माझ्या मनाची शक्ती नीट वापरू शकेन. असा विवेकनिष्ठ विचार करून मी भविष्यकाळी अशा प्रसंगी कसं वागावं त्याची एक योजनाही लिहून काढावी. उदाहरणार्थ, माझे विचार अवास्तव असल्याचं मला पटलेलं आहे. मी हा ग्रहपाठ परत परत वाचेन, मी त्यांना टाळणार नाही, मी त्यांना सामोरा जाईन, उगाच थापा न ठोकता माझी अडचण त्यांना सांगेन, एक विशिष्ट तारीख त्यांना देईन आणि मी कामाला लागेन. म्हणजे बघा, पूर्वी तुम्ही चिंता, अस्वस्थता, त्रागा आणि पलायन करत होतात. कारण का, तुम्ही स्वतःशी जी वाक्य बोलत होता त्यामुळे तुम्ही पलायन करत होतात. आता तुम्ही स्वतःशी जी स्वगत वाक्य बोलताय तीच वाक्य बदलल्या कारणानं तुमचं भविष्य काळातलं वागणं पण बदललं. म्हणून या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
काही आपल्या मनामध्ये अविवेकी पद्धती विचार बसलेले असतात. उदाहरणार्थ काय, 1-2 मिनिटं जरा लहान करतो म्हणजे आपल्याला दिसेल. 1 सेकंड ना, आता तुम्हाला दिसू शकेल बघा, आता दिसेल. उदाहरणार्थ आपल्या सभोवतालच्या सर्व लोकांची मर्जी, 1-2च बघू, याच्यातले सगळे पाहायला वेळ राहील असं वाटत नाही. आता 39 मिनिटं झालेली आहेत, साधारण एक 55 मिनिटापर्यंत आपण संपू, 5-7 मिनिटं अजून. आपल्या सभोवतालच्या सर्व लोकांची मर्जी संपादन करणं, त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीत प्रशंसा मिळवणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि त्याच्यावर माझी लायकी किंवा लोकांच्या प्रशंसेवर माझी योग्यता अवलंबून आहे, असा आपण अविवेकी विचार कधी कधी करत असतो. पण हा जो काही अविवेकी विचार आहे हा अत्यंत चुकीचा आहे. हा अविवेकी विचार अत्यंत चुकीचा आहे, कारण लोकांची मर्जी संपादन करणं अथवा त्यांची प्रशंसा मिळवणं स्पृहणीय आहे, उपयुक्त आहे, परंतु अत्यावश्यक नाहीये. आणि माझी लायकी लोकांनी केलेल्या प्रशंसेवरनं अवलंबून नाही, माझी योग्यता ते काय बोलतात त्यावर अवलंबून नाही. हे जास्त विवेकनिष्ठ कल्पना आहे. अविवेकी कल्पना अजून एक आपल्या मनात आहे. सर्वच क्षेत्रात पूर्णपणे कर्तृत्ववान आणि निष्णात असणं आवश्यक आहे आणि मी सदैव पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय मी स्वतःचा स्वीकार करू शकणार नाही अथवा स्वतःला लायक समजू शकणार नाही. ही अविवेकी कल्पना आहे. मग विवेकी कल्पना कुठली आहे, मनाची शक्ती वाढवणारी कल्पना कुठली आहे, तर ती म्हणजे अरे सर्वच क्षेत्रात आपण कर्तृत्ववान आणि निष्णात असणं ही गोष्ट अशक्य आहे रे बाबा. संपूर्ण निर्दोष आणि यशस्वी आणि परिपूर्ण कोणीच असत नाही. आणि माणसानं स्वतःच्या या मर्यादा मान्य करून स्वतःचा बिनशर्त स्वीकार करावा हे सगळ्यात उत्तम असे, ही जास्त विवेकी कल्पना आहे. आणखी एक कल्पना आहे अविवेकी. स्वतःला शिस्त लावणं अतिशय कठीण आहे, अशक्य आहे. दूरवरच्या हितासाठी आत्ताच माझं सुख नाकारायला लागणं ही अन्यायकारक गोष्ट आहे. माझ्यावर अन्याय आहे. आत्ता मला गुलाबजाम खायची इच्छा आहे, मी खाऊ शकलो पाहिजे. अरे पण तुझा अभ्यास झालाय का, अभ्यास करणं महत्वाचं नाही का. अविवेकी कल्पना आहे. मग विवेकी कल्पना कुठली, स्वतःला शिस्त लावून घेणं अवघड असलं तरी अशक्य नाही. दूरवरच्या हितासाठी क्षणिक सुखाचा त्याग करावा लागला तरी ते अंतिम दृष्ट्या हिताचं आहे. माझे मित्र मला बोलत आहेत चल फिरायला जाऊ, त्यांना सांगता आलं पाहिजे की अरे आता माझा अभ्यास चाललाय, मी आता येणार नाही. म्हणजे दूरवरच्या हितासाठी क्षणिक सुखाचा त्याग करता आला पाहिजे. शेवटून दुसरी गोष्ट सांगतो, जीवनातल्या अडचणी आणि जबाबदाऱ्यांना तोंड देण्याच्या ऐवजी त्या जबाबदाऱ्या टाळणं सोपं असतं. ही अविवेकी पद्धत आहे. पण विवेकी काय पद्धत आहे, असा हा वरवर सोपा वाटणारा मार्ग बहुधा अवघड असतो, कष्टकारक असतो. त्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला सरळ समोर जावं हे सगळ्यात उत्तम, नाहीतर माझ्यात आत्मविश्वास येणार कुठलं. आणि 5वी आणि शेवटचा अविवेकी विचार, एखादं संकट आलं तर त्याबद्दल सतत काळजी करत बसल्याने ते संकट दूर होतं. अरे असं नाही बाबा, हा अविवेकी विचार आहे. विवेकी विचार काय, एखादं संकट समोर येऊन उभं ठाकलं तर त्याच्या निवारणार्थ काही विधायक कृती करणं हे योग्य आहे, परंतु त्याच्या बाबतीत काही करता येण्यासारखं नसेल तर केवळ काळजी करत बसल्यामुळे माझा काहीही फायदा होणार नाही, उलट माझा तोटाच होईल. तर मित्रो, ही आहे आत्मघातकी विचार पद्धती घालवण्यासाठी विवेकनिष्ठ विचार पद्धती कशी वापरायची त्याचं हे आपण चिंतन केलं. तर त्याच्यासाठी आता एक डायरी तयार करा तुम्ही. पहिल्यांदा तिथे घटना काय झालेली लिहा, स्वगत बोललेली वाक्य लिहा, पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य आणि भावनांवर्तन काय झालं, ही घटना घडली मी असा वागलो. मग आता घटनाचं वास्तविक प्रतिपादन मी करतोय का, वास्तवाचं प्रतिपादन आहे का ते तिथं लिहा. नंतर स्वगत बोललेल्या वाक्यांची छाननी करा. या ठिकाणी पहिल्या वाक्याची छाननी, दुसऱ्या वाक्याची छाननी, तिसऱ्या वाक्याची छाननी आणि सगळ्यात शेवटी भविष्य काळामध्ये असे प्रसंग जर घडले तर त्यात कसं वागावं त्याची एक योजना लिहा. तरच तुमच्या मनाची शक्ती तुम्ही नीट वापराल. आणि खालती विवेकनिष्ठ विचाराचे 5 निकष रोज लिहा. थोडक्यात काय करतोय आपण, घटना घडली, प्रकाशकाला येताना पाहिलं, मी काही स्वगत वाक्य बोललो, उदाहरणार्थ मला सहन होत नाही असली कटकट, हाय वाक्य बोलल्यामुळे माझी भावना किंवा वर्तन काय घडलं, चिंता, अस्वस्थता, त्रागा, पलायन. मग आता मी तुम्हाला काय करायला सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं की ह्या स्वगत बोललेल्या वाक्यांची तर्कशुद्ध छाननी करा. ग्राहक ही कटकट नाही, सहन होत नाही म्हणजे काय, मी काय मूर्छेहन पडतो का काय. आणि ही एक तर्कशुद्ध केलेली छाननी त्या अविवेकी विचाराच्या तिथे सबस्टिट्यूट करा. म्हणजे तुम्ही मनशांती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये असा विचार येईल की त्याला सामोरा जाईन, थापा ठोकणार नाही, तारीख देईन आणि मी त्याच्या कामाला लागेन. मग पुन्हा जर हा प्रकाशक मला येताना दिसला तर मी जुना विचार करणार नाही, तो जुना मी आता टाकून दिलेला आहे, हा नवीन मी विचार करणारा मी तर्कशुद्ध विचार करीन आणि मनाला शांती प्राप्त करून घेईन. मनपूर्वक धन्यवाद. मला आज या ठिकाणी आपण बोलवलं आणि या युवा शिबिर
2021 मध्ये भाग घेण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, याबद्दल संयोजकांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माझे ईमेल आयडी, माझा फोन नंबर या इथे दिलेला आहे. ज्यांना कोणाला माझी काही मदत हवी असेल तर ते मला व्हॉट्सअप करू शकतात किंवा तुम्ही मला टेलिग्राम करू शकता, म्हणजे मी तुम्हाला चांगला त्याच्यावरती माहिती देऊ शकेन. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल मी सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. तुमच्या काही शंका असतील तर मला फोन करायला अजिबात संकोच करू नका. मलकापूरच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं कल्याण हो अशी प्रभू रामचंद्रांच्या पायी, रामकृष्णांच्या पायी, विवेकानंदांच्या पायी आणि माताजींच्या पायी पूर्णपणे प्रार्थना. धन्यवाद.